तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 सुरू झाल्यापासून सगळेजण बोलतायत टी मास्टरमाइंड आहे, तो मास्टरमाइंड आहे, विशाल मास्टरमाइंड आहे, आरबी मास्टरमाइंड आहे, तन्वी मास्टरमाइंड आहे. सगळेजण बोलतात सगळ्या प्लेअरला मास्टरमाइंड आहे. पण खरा ह्या बिग बॉस सीझन 6 चा मास्टरमाइंड कोण आहे माहितीये का तुम्हाला? त्याचा गेम अप होतो, डाऊन होतो, सुरळीत चालतो, शांत राहतो, रागात येतो, सगळं काय करतो, पण कधीच दाखवून दिला नाही की माझा गेम हा स्ट्रॉंग आहे आणि माझा गेम सगळ्यापेक्षा बेटर आहे. मित्रांनो, ते म्हणजे सागर दादाचा. मित्रांनो, सागर दादा ज्यावेळेस गेम खेळताना पुढच्या माणसाला समजून पण येत नाही की तो आपल्या साईडने आहे की आपल्या विरोधात आहे. मित्रांनो, गेम खेळायचा ते म्हणजे सागर दादा सारखा एक नंबरचा गेम खेळतो आणि एक नंबर माइंडने गेम खेळतो. मित्रांनो, सगळेजण शिवाय देतात, भांडणं करतात, ओरडतात, सगळं काही करतात, पण सागर दादा एकमेव असा व्यक्ती आहे बिग बॉस मध्ये, ते कधी शांत राहतात तर कधी रागात येतात, पण गेम नुसारच बोलतात. कधीच पर्सनल बाहेरच्या आतल्या काहीच गोष्टी करत नाही. ते फक्त आणि फक्त गेमवर फोकस करतात. आणि हा मित्रांनो, ते बोलतात ना, सिनियर प्लेअर ते सिनियर प्लेअरच असतो. खरा गेमचा खिलाडी म्हणलं तर सागर दादाच निघाला. शेवटी समजून आलं लोकांना पण की सागर दादा हा फक्त एक कॉन्टेस्टंट नाही, तर हा एक किंग मेकर आहे आणि खरा मास्टर माइंड आहे बिग बॉसचा. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आता जी आपल्याकडे माहिती येत आहे त्याप्रमाणे व्हिडिओ सांगतोय मी हा, की विनर जो आहे ते थोडस धप्पा द्यायसारखं आहे. कारण की सगळ्या लोकांना विनर वेगळा वाटत आहे, पण बिग बॉस सीझन 6 आहे भाई, तर ट्विस्ट फिक्स आहे. त्याच्यामुळं थोडस वेट करा, तुम्हाला विनर पण सांगतो 2 ते 3 दिवसामध्ये. पण एक गोष्ट आहे, धप्पा विनर भेटणार आहे आपल्या सगळ्यांना. काय वाटतं तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा की विनर कोण राहील.